नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी 38 वर्ष नोकरी केली. त्याचबरोबर साहित्य, कला, व्यवस्थापन कौशल्य याच्यावरची व्याख्यानं देत गेलो. त्याचं प्रशिक्षण दिलं. ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्यही झालेलो होतो. यातले काही प्रसंग आपल्यापुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ATM नावाची व्याख्यान मला सुरू केली. त्यातला एक प्रसंग म्हणजे माइंड जिम नावाचं पुस्तक हे भाषांतर करायला माझ्याकडे काम आलं. भाषांतर म्हणजे माइंड जिम ही जगातली फार मोठी एक संस्था आहे आणि ऑनलाईन त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम होत असतात. मन ही फार मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आपण वापर केला तर आयुष्यात यश प्राप्त होतं, सुख मिळतं आणि आपण इतरांनाही आनंदी करू शकतो. हाच त्याच्यातला संदेश होता. पुण्यातल्या पत्रकार भवनमध्ये त्याचा प्रकाशन समारंभ होता. डॉक्टर हवी सरदेसाई यांच्या हस्ते तो कार्यक्रम होता आणि प्रकाशन समारंभामध्ये या पुस्तकाबद्दल माहिती सगळी देत असताना एक श्रोता एकदम उठून म्हणाला, हे तुम्ही सांगताय पण हे शिकवायची काही सोय आहे का? त्यावेळेला मेहता पब्लिशिंग हाऊसचे मेहता यांनी नुसतं माझ्याकडे पाहिलं असं आणि मी मान डोलावली. ते म्हणाले, याचं भाषांतर करणारे श्याम भुरके हे शिकवायला तयार आहेत, त्यामुळे आम्ही ते सुरू करू. आलेली संधी सोडायचं नाही हा माझा स्वभाव होता. मला काय त्याला लगेच शिकवता येणार होतं का नाही माहीत नाही, पण हो म्हटलं आणि हो म्हटलं की आपण तयारी करायला लागतो. म्हटलं तिथं शिकवायचं आहे त्यावेळेला ह्या पुस्तकातलं घ्यायचं. बाहेर इतराला करायचं झालं तर ही तत्त्व लक्षात ठेवायची, पण आपल्या उदाहरणांना आपल्या याचा नवीन कार्यक्रमही आपण करू शकतो. मनाची व्यायामशाळा माइंड जिम हे सुरू केलं. मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये आम्ही तिथे वृत्तपत्रात द्यायचो. स्थानिक कार्यक्रममध्ये अशी कार्यशाळा आहे, मोफत आहे, यावं. आणि तिथे साधारण 20 लोक यायचे आणि तेवढीच जागा होती. त्यांना मी ते 2-2.5 तास ते शिकवायचो. त्याला प्रतिसाद चांगला मिळत होता. आलेले लोक फार मन लावून करतायत असंच जाणवत होतं. मग तिथे आम्ही आता हे मोफत किती दिवस म्हणून ऐच्छिक ठेवलं. कोणाला काही द्यायचं असेल तर द्या, पण ते द्यायची ती रक्कम ₹50 असं त्या कार्यक्रमाच्या वेळेला सांगायचं. ह्या 20पैकी 5-6 जण द्यायचे. चला म्हटलं काही नाही. एक दिवशी मला फोन आला. तो किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतनं आला आणि ते म्हणाले, मी इथला HR डिपार्टमेंट म्हणजे पर्सनल डिपार्टमेंटचा प्रमुख बोलतो आहे. तुम्ही माइंड जिम कार्यक्रम करता तर आमच्या इथे कराल का? म्हटलं करेन ना. किती वेळाचा? म्हटलं तुम्ही वेळ सांगा त्याप्रमाणे मी कार्यक्रमाची आखणी करतो, डिझाईन करतो. ते म्हणाले पूर्ण दिवसाचा पाहिजे, सकाळी 9ला सुरू होईल आणि संध्याकाळी 5ला संपेल. म्हटलं ठीक आहे. मी त्याच्याप्रमाणे आखणी केली आणि त्यांना पाठवलं. पाठवल्यावर त्यांना मान्य झालं. ते म्हणले, याची फी किती, तुमचे चार्जेस काय? तर मी म्हटलं, हे तुम्हाला माझा कार्यक्रम आहे हे कळलं कुठनं? ते म्हणाले, आमचे जे प्रमुख आहेत साहेब ते तुमच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी अगदी जमिनीवर बसून तुमचा तो कार्यक्रम 2-2.5 तास शिकवणं ऐकलं होतं आणि ते म्हणले, हे आपल्या कंपनीत करूया. म्हणून किर्लोस्कर न्यूमॅटिकचं आमंत्रण आलं. त्यांना म्हटलं, तुम्ही दिवसाचे ट्रेनिंगचे लोकांना काय देता? ते म्हणले, आम्ही ₹12,000 देतो. मग म्हटलं तेच मला द्या. आणि त्यांनी हो म्हटलं. घरी गाडी पाठवली, गाडीने ते घेऊन आले. सोडायला गाडी. हे सगळं मला विशेष वाटलं. या माइंड जिमचं महत्त्व किती आहे हे कळायला लागलं. आणि
आलो तर बरोबर 9ला सगळे बसलेले होते. हे किर्लोस्कर मंडळी क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत हे माझ्या मनात होतंच. मी आधी आल्यावर ते पूर्ण बसलेले होते. मी त्यांच्यासाठी दिवसभर घ्यायचं आहे म्हटल्यावर पॉवर पॉईंटही तयार केलं होतं. पॉवर पॉईंट थोडं वापरायचं, मधनं बोलायचं आणि मनाची शक्ती काय आहे हे त्यांना मी सांगायला लागलो. आईन्स्टाईनना एकदानं एक माणूस आला आणि म्हणाला की अहो आपल्या या पृथ्वीवर फार मोठं संकट येत आहे. ते म्हणे काय आहे? नाही फार म्हणजे वेळच कमी आहे, आता काय झालं आहे काय? ते म्हणे असं एक दुसरीकडनं मोठा गोल पृथ्वीकडे येतो आहे, एक ऑब्जेक्ट तिकडे ओढलं जात आहे आणि ते पृथ्वीवर दाणकन आदळणार आहे आणि आदळल्यावर आपल्या पृथ्वीचा नाश होणार आहे. त्यातनं तुम्ही काहीतरी मार्ग काढा. त्यावेळेला आईन्स्टाईननी त्याला म्हटलं किती वेळाने ते आदळणार आहे, किती वेळाने आदळणार? तर म्हटले साधारणपणे 1 तासाभरातसुद्धा आदळेल. असं आहे, 1 तासात आदळेल. तो म्हणले मग मला तुम्ही 50 मिनटं वेळ द्या, मी 50 मिनटं त्याच्यावर विचार करतो आणि पुढच्या 10 मिनटामध्ये कृती करून आपण ते थांबवू. ही कथा खरी खोटी जाऊ देत, पण त्यातला तथ्य लक्षात घ्या. 50 मिनटं विचार केल्यावर माणूस योग्य तो निर्णय घेऊन 10 मिनटात सुद्धा काम करू शकतो. ह्या माइंड जिमचं वैशिष्ट्य हेच आहे. आपण कामामागं धावत राहतो, पण ते करण्यापूर्वी शांतपणे बसलो आहे आणि बुद्धी नावाची एक ताकद आपल्याला मिळालेली आहे. मन नावाचं एक मशीन चांगलं आपल्याला मिळालेलं आहे. ते आपल्या मेंदूमध्ये बसवलं आहे का, हृदयात बसवलं आहे का, कुठं आहे माहीत नाही, पण आपल्या शरीरात आहे. त्याचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे आखणी करून हे करायचं. असे एक कार्यशाळा त्याच्यात मी घेत होतो. रागावर नुसतं नियंत्रण ठेवा म्हटलं तरी कितीतरी आयुष्यातले आपल्या अडथळे दूर होतात आणि आपलं जीवन पुढं समाधानानं जातं. नेहमी मी सांगतो, राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला केलेली शिक्षा होय. आणि हा राग आहे, याचे 3 प्रकार आहेत. डोक्यात राग घालायचं राग नाही. पहिला प्रकार आहे हा दगडावरची रेघ. काहींचा राग ह्या दगडावरच्या रेघेसारखा असतो. कारागीर दगडावर छन्नीनं कोरतो, ती रेघ उमटते, ती किती काळ राहते? कायमची राहते. काहींचा राग असा असतो, नाही बोलणार त्याच्याशी. आमचं पेढ्याचं भांडण आहे. एक जण तर सांगत होता मुलाला की चुलत्यांचं आणि आपलं भांडण आहे, घराची मधली भिंत आपली आहे, पण ते ऐकत नाहीत. म्हणून मी कोर्टात दावा केला आहे. निकाल जर आपल्या विरुद्ध लागला तर वरच्या कोर्टात जा, तिथं हरलास तर हायकोर्टात जा, पण मधली भिंत आपलीच राहायला पाहिजे हे लक्षात ठेव. आणि तिथं जर हारला, अगदीच पैसे कमी पडले कोर्टाच्या कामाला, तर घर विक, पण भिंत आपली राहायला पाहिजे. भिंत काय हा दगडावरचे रेघ, हे आपल्या कधी वाट्याला येतं कामा नये. चुकून जर एखाद्याच्या वाट्याला आली असेल की एखाद्याशी आपण इतके वर्ष झालं बोलत नाही, तर रोज उठल्यावर आपल्याला त्रास होतो, कारण प्रथम त्याचं स्मरण होतं याच्याशी बोलायचं नाही म्हणून. तर एक पोस्टकार्ड घ्यायचं आणि त्याला पाठवून द्यायचं. त्याच्यावर एवढंच लिहायचं, आजपासून तुझ्याशी बोलायचं ठरवलेलं आहे. त्याला पत्र मिळालं की त्याला त्रास सुरू होतो, आपलं मन शांत होतं. बँकेच्या भाषेत जुनी एक रिकन्सिलिएशन एंट्री उडून जाते. दुसरी रेघ आहे ही वाळूवरची रेघ आहे. पूर्वी प्रियकर प्रेयसी नदी किनारी बसून एकमेकांची नावं रेघा ओढायचे वाळूत. ही रेघ किती काळ राहते? अर्धा तास. पाण्याची लाट आली, पक्षी आले, वारा आला, लाट सगळं मिटून जाते. नवरा बायकोमधलं भांडण हे वाळूवरच्या रेघेसारखं पाहिजे. भांडण झालं तरी काहीतरी कारण काढून पुन्हा बोलायचं. मी बाहेर चाललो आहे, येतो हां, आज काय वार आहे? शनिवार ना, हां, काहीतरी बोला आणि ते मिटवून टाका. तिसरी आणि शेवटची रेघ आहे ही पाण्यावरची रेघ आहे.
पाण्यावर अशी काठी मारली की पाणी असं दुबंगतं. किती काळ? निमिषार्ध. पापणी मिटायचा अर्धा वेळ, एवढंच. मुलगी आणि आई, मुलगा आणि आई, कंपनीतले आपण एकमेक सहकार्य जिथं बरोबर काम करतो, यांच्यामध्ये काहीतरी वादावादी झाली तर काय करायचं? तो राग मिटवायचा कसा? पाण्यावरच्या रेगेसारखा, पाण्यावरच्या. लगेच मिटतोय. मुलगी आईला म्हणते किंवा आई मुलीला म्हणते, कधी ग भांडण झालं आपलं, काय तू रुसली आहेस? हां, ते सकाळी बोललेलं वाक्य, वेडी कुठली, अगं तुला सांगायला गेले, झालं, मिटलं. असे अनेक विचार ह्या माइंड जिममधनं देता येतात. ते मी देत जातो. अजून या कार्यक्रमाला मागणी असते, मी ते करत जातो. याच्यावर तर पुढं मग 3 पुस्तकांचं मी निर्मिती केली त्या माइंड जिम वर्कशॉपच्या कागदपत्रांवरनं. पहिलं हे जनरल झालं माइंड जिम, दुसरं माइंड जिम रिलेशनशिप, व्यक्तीमधले संबंध, आणि तिसरं माइंड जिम टाईम मॅनेजमेंट, गिव्ह मी टाईम, मला वेळ द्या. ही वेळेबद्दल एवढा साठा मिळाल्यावर मी समृद्ध झालो. लोकांना तो सांगत राहतो आणि सांगितल्यामुळं घरामधले त्यांचे तणाव कमी कसे होतील, एक आपल्याला जी विचारशक्ती दिली आहे ती वापरली तर काय होईल हे सांगतो. त्याचा आपणही लाभ घ्यावा आणि ते जास्तीच पुढं न्यावं म्हणून मी एक केवळ त्याची प्रस्तावना केली. पण यानं माझं आयुष्य मात्र समृद्ध झालं. एक आनंदाची घटना म्हणून मी लोकांना हे सांगत राहतो. तुम्हाला आवडलं असेल तर पुढे सांगा. ती पुस्तकं वाचा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद.